साताऱ्यामध्ये आयटी पार्क व्हावे अशी मागणी गेल्या अनेक वर्षापासून प्रशासनाकडे करण्यात येत होती। अखेर या प्रकल्पाला मान्यता मिळालेली असून आज सातारा शहराजवळील लिमखिंड परिसरातील जागेची पाहणी उद्योग विभागाकडून करण्यात आलेली असून या जागेचे ड्रोनद्वारे सर्वेक्षण करण्यात आले असून येथील जागा हस्तांतरणासाठी जिल्हाधिकारी संतोष पाटील यांना सूचना केल्या असून सातारा जिल्ह्यातील अनेक तरुणांना नोकरीची संधी आयटी पार्कमधील कंपन्यांमुळे निर्माण होणार असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी माध्यमांशी बोलताना दिली। यावेळी शिवेंद्रसिंहराजे भोसले म्हणाले की सातारा जिल्ह्यातील तरुणांना नोकरीसाठी बाहेर पुणे मुंबईला जावे लागत होते। सातारा जिल्ह्यामध्ये गेल्या अनेक वर्षापासून आयटी कंपनी व्हावी अशी मागणी होत होती, मात्र प्रत्यक्षात आता या प्रकल्पाला मान्यता मिळाली असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या माध्यमातून हा प्रश्न सोडवला गेला असून आज या आयटी प्रकल्पासाठी जागेची पाहणी करण्यात आली असून लवकरच MIDCच्या माध्यमातून या ठिकाणी लागणाऱ्या सुविधा पुरवल्या जातील, तसेच बाहेरील कंपन्यांनी या ठिकाणी प्रकल्प उभारणी करावी यासाठी देखील आम्ही प्रयत्न करू अशी मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी ग्वाही दिली आहे। सर्वेक्षणाला सुरुवात झाली आहे, काय सांगाल? आपण मागे जाहीर केल्याप्रमाणे राज्य शासनाच्या वतीनं आणि आपल्या उद्योग विभागाचे मंत्री उदय सामंतांच्या इकडं आपण मागणी केली होती की लिमखिंडीमध्ये जी आपली शासनाची जागा आहे या जागेचं ठिकाणी आयटी पार्क व्हावा। त्याच्या आज ड्रोन सर्वे ज्याला आपण ते टोपोग्राफिक सर्वे म्हणतो तो आज उद्योग विभागाने सुरू केला आहे। कलेक्टरांकडनं सगळी प्रक्रिया जी आहे जागा हस्तांतरित करण्याची ती कलेक्टर आपले जे त्यांनी पाटील साहेबांनी केलेली आहे आणि आता लवकरच MIDCकडनं या आयटी पार्कचं नोटिफिकेशनसुद्धा होईल। त्या दृष्टीनं पूर्ण पाठपुरावा मुंबईमध्ये आमचा सगळ्यांचाच म्हणजे माझ्या ऑफिसचा सगळ्यांचा चालू आहे आणि बऱ्याच वर्षाची जी आपली खंत होती ती आपण पुण्याच्या एवढ्या जवळ आहे। आता तर इथं आपण यशोदा कॅम्पसमध्ये कॉलेजेस झाले, मुलांना शिक्षण मिळतं, नोकरीला पुण्याला जायला लागतं। नक्कीच आज आमचा प्रयत्न हाच आहे की या आयटी पार्कच्या माध्यमातून पुण्यातली किंवा बाहेरची आयटी इंडस्ट्री इथं यावी, इथंच मुलांना नोकरी मिळावी। अनेक वर्षाची सातारकरांची खंत सातारच्या प्रगतीच्या बाबतीतली ती दूर व्हावी, आज त्याचं म्हणजे सुरुवात झालेली आहे। लवकरच हा संपूर्ण जो आहे आयटी पार्कचा प्रकल्प उभा राहील। याच्यामध्ये आपण एक कन्व्हेन्शन सेंटरसुद्धा मी प्रस्तावित करतोय शासनाकडं की जसं कोल्हापूरला आता कन्व्हेन्शन सेंटर दिलं आहे, म्हणजे या कन्व्हेन्शन सेंटरचा उपयोग आयटी इंडस्ट्रीला पण होईल, त्यांचे काही कार्यक्रम प्रोग्राम्स घ्यायला, कॅम्प्स वगैरे किंवा जे काही त्यांचं असेल ते घ्यायला आणि आपल्यालासुद्धा सातारकरांना या कन्व्हेन्शन सेंटरचा उपयोग होईल। आपले काही वेगवेगळे कार्यक्रम असतील ते घ्यायला ते सुद्धा शासनाकडे प्रस्तावित करतोय। मान्य देवेंद्रजी फडणवीस साहेबांशी, मान्य उदय सामंत साहेबांशी हे सगळं पार्कचं झाल्यानंतर, कारण आता ही पहिली आहे सर्वेची, याच्यानंतर नोटिफिकेशन निघणार, याच्यानंतर नोटिफिकेशन निघाल्यानंतर त्याची जी काही डेव्हलपमेंट आहे ती मला वाटतं चालू होईल। मग रस्ते, पाणी, लाईट वगैरे हे सगळे तिथं आणून द्यायला लागेल आणि मग आपल्या तिथं उद्योजक जे आहेत हे त्या ठिकाणी आणायला लागतील आणि ह्यासाठी सगळ्यांची म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्रजी आणि उदय सामंत यांच्याशी माझा फॉलोअप आहे किंवा आमच्या इथं काहीतरी चांगले आयटीतले तुम्ही उद्योजक आमच्या इथं द्या, ज्या ह्यानं एक मेसेज जावा आयटी इंडस्ट्रीमध्ये की साताऱ्यामध्ये आयटी इंडस्ट्रीची सुरुवात झाली आहे, या ठिकाणी जागा उपलब्ध आहे, या ठिकाणी वातावरण जे आहे हे चांगलं आहे आणि मेन म्हणजे पुण्याच्या जवळ आहे, आपण 1 तास सव्वा तासाच्या अंतरावरच आहे, तर फार काय पुणे सातारा याच्यामध्ये अंतर नाही, याचा फायदा आपल्याला व्हावा या दृष्टीनं प्रयत्न चालू। आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला YouTube चॅनलवर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।